जे त्याची देखील आपण नोंद घ्या. टायमिंग या ठिकाणी आयोजकांनी लावलं गेलंय. 5 मिनिटांमध्ये पहिले षटक संपलं नाही तर पॅनलाइज केलं जाईल. एक क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये घेतला जाईल. पहिला चेंडू मोहनचा स्लोवर डिलिव्हरी उडवलाय, फसवलाय. क्षेत्ररक्षकाने केलेली चूक, झेल सोडलाय. चेंडू थांबणार नाहीये. या ठिकाणी टेक्निकल पंच चेक करतायत. या चेंडूवरती किती धावा येणार. ज्या धावा धावून त्याच दिल्या जातील. सेफ आहे. जर क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी जर स्वयंसेवक असतील तर आम्हाला कळवा. कारण खेळाडू आपण देखील खेळाडू वृत्ती दाखवा. जर असेल चौकार तर द्या. ऑनफिल्ड पंच जो आपला डिसिजन असेल तो द्या. ऑनफिल्ड डिसिजन पंच जो आपला निर्णय असेल तर द्या. आम्ही चेक केला, 3-4 वेळा चेक केला.
ज्या रन धावून काढल्या त्या दिल्या जातील. कारण बाहेरून कोणी आवाज करू नका मित्रांनो, कारण आम्ही 3-4 वेळा या ठिकाणी चेक केलाय. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहे. त्याच्या समोर सर्व या ठिकाणी चेक केला जातोय. सर्व खेळाडूंनी खेळाडूवृत्ती दाखवायची आहे, कारण की ऑन फील्ड आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आम्ही पाहिलं तर धावा ज्या धावून काढल्या त्याच असतील. आणि खेळपट्टीवरती ज्या खेळाडू जे बॅटिंग करते त्याने देखील पंच आपला खेळ दाखवायचा आहे किती आणि धावा? ऑन फील्ड डिसिजन द्यायचं आहे. 3. अगदी कोणत्याही बाहेरच्या खेळाडूंनी आपण हे करायचे नाही. आणि स्वयंसेवक असतील त्यांचा निर्णय देखील आपण पाहतोय. 3 धावा. पंच 3 धावा ना? 3 धावा. येस, 3 धावा. सचिनचा झेल ड्रॉप झाला आणि 3 धावा मात्र धावून काढल्यात. मोहन चांगला गोलंदाज आहे. यावेळेस खोल्यात टाकलाय, पॅड स्लिप केलाय चेंडूला. डीप मिड विकेट रिजन मध्ये डोक्याची घंटा फेकी चांगली झाली. कलेक्शन सुद्धा चांगल्या झालंय. मात्र टेक्निकल पंचांची मागणी या ठिकाणी केल्या. जर प्रत्येक चेंडूवरती जर असं केलं ना पंच, तर 7 वाजतील. तुम्ही जागेवरूनच चेक नका करू. ज्या दिशेने चेंडू जाते क्रॉस चेक करत जा, कारण तुम्हाला देखील समजेल. बॅट्समन सेफ आहे. दोन्ही 12वे या ठिकाणी आहेत. जर नसतील तर पॅनलाइज केले जाईल. त्यांच्या समोर या ठिकाणी YouTube लाईव्ह वरती मध्ये चेक केला जातोय. बाहेरून जर कोणीही आवाज दिला तर लगेचच यावेळेस पॅनल्टी दिली जाईल, याची देखील दक्षता घ्या. यावेळेस डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय. एक धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मात्र एकच धाव. सिंगल डबल वरती मात्र भर देताना दोन्ही फलंदाज सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. स्वयंसेवक पोखरवाडी संघाचे स्वयंसेवक एका जागेवर थांबू नका मित्रांनो. प्लीज एखादा डिसिजन कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाहीये आणि तुमची मदत त्या ठिकाणी मात्र खूप महत्वाची आहे. पोखरवाडी संघाचे सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय की एका जागेवर बसू नका मित्रांनो. चारही बाजूला तुम्ही थांबा. तुमची गरज जास्ती या वेळेस आहे आणि एका जागेवर जर थांबले तर काही वेळेला मैदानातील जे चित्र आहे ते कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाहीये. चार चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे. सचिनच्या बॅट मधून हा दमदार षटकार, ठोक डीजे. षटकार राहिलाय आणि जाऊन पोहोचलाय 12 वरती. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या शतकातील गोलंदाज मोहन वरती हल्ला चढवला गेलाय. बारा धावा फलकावरती आल्यात. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीर यष्टीवर चेंडू अडधरलाय. पंचांनी बाहेर जाणारा चेंडू दर्शवलाय. तर एक धाव येते. पंचांचा शतक सामन्याचा इशारा आलाय. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. 13 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या शतक या ठिकाणी संपलाय.
सांगी कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिला शतक हाताळतो तो गोलंदाज रमेश. रमेश हले गोलंदाजीसाठी सचिनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. खोल्यात टाकलाय चेंडूला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रमेशची. सचिनचा विचार केला तर सचिन आतापर्यंत 9 धाब्यांवर खेळतोय. वैयक्तिक सचिनची झड सोडली पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर 3 धावा त्यांनी धावून काढल्यानंतर 5व्या चेंडूवरती षटकार लगावला सचिनच्या बॅटमधून एक षटकार आला. फुलटॉ चेंडू मोठा प्रहार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात अनिल. एक टप्प्यात चेंडूला कलेक्ट केला गेला मात्र फेकी चुकीचे कलेक्शन चुकीचं त्या मोबदल्यात मात्र 2 धावा 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचल्या 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आल्या. आता प्रथम फलंदाजी करत असताना वरसे संघाच्या यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फर्निचर डिस्ट्रॉय केला. फलंदाज होईल सचिन बाद. डीजे सचिन बाद झालाय. नौका फलंदाज विष्णू मैदानामध्ये आलाय. 15 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असलेल्या शतकातील गोलंदाज रमेशनं कमबॅकिंग गोलंदाजी केली. रमेश चांगली गोलंदाजी सचिनला बाद केलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे विष्णूच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेस मोठा प्रहार वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे विष्णूच्या बॅट मधून आला हा दमदार षटकार. ठोक डीजे. डीजे डीजे मास्टर नक्की या ठिकाणी झोपलेत वाटतं. उशीर आणि झोप देखील भरपूर आल्या. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक जाऊन पोहोचल्या 25 वरती. येणारे 12 चेंडू 26 धाव्यांची गरज.
फार चांगली धून डीजे डीजे ऑपरेटर मात्र आपले भरत खडके पाहायला मिळतील. फार चांगली धून त्यांच्या माध्यमातून वाजवल्या जात्या. जस जसा वेळ निघत चालत तस मात्र डीजे मास्टर देखील अपडेट होत चाललेत. सलामीची जोडी मैदानामध्ये अमोल आणि मोहन अशी जोडखल मैदानामध्ये सांघिक कोट्यातील पहिल्या वैयक्तिक पहिल्या शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय सचिन. 12 चेंडू 26 धावांची गरज असेल विजयासाठी. 25 धावा जमवल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना वरसे संघानं पहिल्या शतकात 13 धावा आल्या. दुसऱ्या शतकात 12 धावा. विष्णूने मात्र मोठे फटके लगावले. चौकार आणि एक षटकार आला. विष्णूच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 25 धावा धाव फलकावरती आल्यात. 26 धावेंची आवश्यकता. सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक पहिले शतक हातात गोलंदाज सचिन. पहिला चेंडू अमोलसाठी. यावेळी चेंडूला भिरकावलाय. वाडिश लॉंगांना सीमारेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केला गेला. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या असत्या मात्र क्षेत्ररक्षकाचं लक्ष त्या ठिकाणी नव्हता. मात्र एकच धाव येते. एका धावेच्या 6 धाव फलक मात्र श्री गणेश झाल्या धाव फलकांचं. एक धाव फलकावरती आले. गोलंदाजी करत असताना सचिन हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल सचिनला. कारण मोहन आणि अमोल जर विचार केला तर फार चांगले फलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. खेळाडू वृत्ती या खेळाडूने दाखवल्या. पंचांकडे पाहिलं देखील नाहीये आणि स्क्रीन सोडलाय. ही खेळाडू वृत्ती असते खऱ्या अर्थानं महान खेळाडूंची. डीजे मोहन बाद झालाय. नौका फलंदाज मैदानामध्ये आलाय. जयश यश आलाय फलंदाजीसाठी. एक मोठी विकेट मिळवली सचिन या गोलंदाजानं. सलामीची जोडी मात्र फोडण्यात यश आलाय. यावेळेस शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल जमिनीला दान झाल्या. नो मॅन्स लँड मध्ये झेल उडाला होता. जमिनीला दान झाला. त्या मोबदल्यात मात्र येतील 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 3 धावा धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती आल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात. फलंदाजी करत असताना लोलनामल्या संघाची. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्यापात्र वंचित ठेवलाय. मात्र ह्या वेळेस काय घडलाय. चेंडू आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिलाय. वाडिश लोंगा सीमारेषे पलीकडे दमदार षटकार. टोकडीचे डोकं फिरलं या फलंदाजाचं डोकं फिरलं या. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. यशच्या बॅट मधून दुसरा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक. चेंडू थांबणार नाहीये. चौकार येतोय. सलगचा दुसरा मोठा फटका. डीजे
शेवटचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने केला, एकदा वेगाने पूर्ण केले, मात्र काय घडलंय, अशा चुका ना तुम्हाला लगेचच घरचा रस्ता दाखवेल. वरसे संघ चौकार आलाय, चौकाराच्या बराबरीने धावफलक जाऊन पोचलाय 17 वरती. डीजे स्पीडअप करा पंच. 17 धावा धाव फलकावरती आल्यात, 9 धाब्यांची गरज असेल विजयासाठी. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली, मात्र बरेचसे संघाच्या शतरक्षकांनी जे 2 चौकार सोडलेत ते कुठेतरी महागडे ठरू शकतात. बरेचसे संघाला 17 धावा धाव फलकावरती आल्यात, अजूनही 9 धाव्यांची गरज असेल. 26 धाव्यांची गरज आहे मित्रा. 10 वेळा बोंबलता येते, ओरडून नका तिथून सांगतोय तुम्हाला, लक्ष द्या तुम्ही पण. 25 धावा झाल्या, 26 धावींची गरज आहे. 17 धावा धाव फलकावरती आल्यात, अजूनही 9 धावींची आवश्यकता. सलामीला गेलेला फलंदाज अमोलच्या बॅट मधून सिंगल आले. अमोलला मोठ्या फटक्यासाठी मात्र जाणला जातोय, मात्र अमोलला स्ट्राईक वरती बऱ्याच वेळानंतर आणला गेलाय. 2 फटक्यांमध्ये अमोलला सामना संपवण्याची धमक ठेवतोय. फलंदाजामध्ये क्षमता आहे. सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं शतक हाताळताना गोलंदाज रोशन. पहिला चेंडू अमोलसाठी. फुलटॉय चेंडू, यावेळेस फटका फसलाय. नो मॅन्स लँड. एक धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पैकी चांगली झाले, मात्र 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 9 धाव्यांची गरज असताना अजून 2 धावा ऍड झाल्यात. 7 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तर अमोलने जाणले सिंगल डबल जरी धावा पूर्ण केल्या तरी आपला संघ विजय होईल, आणि तेच करत असताना अमोल आतापर्यंत पाहायला मिळतोय. मोठा प्रहार, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू आला, एकदा वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, मात्र एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक 20 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 4 चेंडू 6 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. दोन चेंडूचा खेळ संपला. एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट मिळवावा लागेल गोलंदाजाला. लोअर फुटा चेंडू, शतरक्षक झेल खाली, सचिनने केले चूक. झेल मात्र जमिनीला दान झाल्या. आतापर्यंत 3 वेळा मिसफिल्ड पाहायला मिळाल्या वरसे संघाकडून. वारंवार चुका पाहायला मिळतात. 2 धावा आल्या, या 2 धावेच्या सहाय्याने 22 धावा धाव फलकावरती आल्यात. येणार 3 चेंडू आणि 4 धावेंची गरज. 3 चेंडू 4 धावेची गरज असेल विजयासाठी. यशच्या बॅट मधून देखील 2 चौकार 1 षटकार आलाय. चांगले फलंदाजी पाहायला मिळाले. यावेळेस मोठा प्रहार, फटका चांगला आहे, विजय होतोय लोणावळा संघ. लोणावळा संघाचा संघनायक या बाकी 10 प्लेयर, जे 10 प्लेयर असतील त्यांनी शेक हँड करून घ्यायचं. लोणावळा संघाचा संघनायक आणि ओलमन संघाचा संघनायक. शेवटची मॅच, मॅन ऑफ द मॅच यश ठरलाय. 6 चेंडू आणि 24 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. आमचे साथी स्कोरर, आमचे मित्र देविदास